श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, जीवनात तुम्हाला कदाचित पैशाची अडचण असू शकते. कदाचित तुम्हाला आता जी परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे ती परिस्थिती तुम्हाला आवडत नसेल. कदाचित सध्या तुमच्या मनासारखं काहीच होत नसेल. कदाचित तुम्हाला आता ह्या गोष्टींचा कंटाळा आला असेल. पण बाळा, स्वामी म्हणतात, माझ्यावर तुझा विश्वास नाही का? काय हो, आम्हाला तू जे म्हणलं ते ऐकू आले. तुझा आमच्यावर विश्वास आहे ना, मग तू का चिंता करतोस? का तू एवढी काळजी करतो? आम्ही आहोत ना. तुझा आमच्यावर विश्वास असेल तरच या चॅनलला सबस्क्राईब करून घे. तू आम्हाला मानतो आणि तू नक्कीच सबस्क्राईब करशील याची आम्हाला खात्री आहे. स्वामी म्हणतात, रांगोळी पुसली जाणार आहे हे माहीत असूनही ती जास्तीत जास्त रेखीव काढण्याचा आपला प्रयत्न असतो. बाळा, तसेच आपले जीवनही पुसले जाणार आहे हे माहीत असूनही आपण ते रांगोळीप्रमाणेच जास्तीत जास्त सुंदर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वामी सांगतात, जीवनामध्ये या 5 गोष्टींना कधीच तोडू नका. 1. कोणाचा विश्वास. 2. कोणाचे वचन. 3. इतरांची असलेले तुमची नाते. आणि 4. मैत्री. आणि 5. प्रेम. कारण या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नसतो, परंतु वेदना खूप होतात. त्यामुळे जीवनात या गोष्टी तोडू नका. ठेच तर पायाला लागते, वेदना मात्र मनाला होतात आणि रडावं मात्र डोळ्यांना लागतं. असंच नातं जपत जगत असतं. हेच तर खरं जीवन असतं. त्यामुळे दुसऱ्याला काही क्षण सुखाचे देण्यासाठी स्वतः थोडे दुःख घेतले तर त्यात काहीही व्यर्थ नाही. स्वामी म्हणतात, आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जगा. प्रेम मधुर आहे, त्याची चव चाखा. क्रोध घातक आहे, त्याला गाडून टाका. संकटे ही क्षणभंगुर आहेत, त्यांचा सन्मान करा. आठवणी या चिरंतन आहेत, त्यांचा हृदयात ठेवून साठवून ठेवा. स्वामी म्हणतात, आपला इतिहास कधीही विसरू नका. कारण जेव्हा तुम्ही तुमचा इतिहास आठवणीत ठेवसाल तेव्हा तुमचे येणारे भविष्य हे खूप सुखी आणि सुंदर होईल. स्वामी म्हणतात, या जगात असा कोणताच व्यक्ती नाही की ज्याला दुःख नाही, पण त्या दुःखाला विसरून जो आनंदात जीवन जगतो तोच खरं आयुष्य जगतो. कोणत्याही माणसाला अडचणीत जपा, तो तुम्हाला नक्कीच आयुष्यभर जपेल. तुम्हाला आयुष्यभर कोणत्याही संकटात असताना तो पहिले मदतीस धावून येईल. त्यामुळे अडचणीत जपायला शिका, त्याचं फळ देखील तुम्हाला मिळतं. बाळांनो, ज्या दिवशी तुमच्याकडे असलेले पैसे संपलेले असतील त्या दिवशी तुम्हाला 70% नातेवाईकांचे नावं ठेवण्याला सुरुवात करतील आणि ते टोमणेसुद्धा मारतील. हेच तर नातेवाईकांचं हास्य असतं की ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जळतात आणि ज्यांकडे काहीच नाही त्याच्यावर हसतात. त्यामुळे हसण्याचे मोल काय आहे हे रडल्यावर कळतं. आणि जेव्हा नातेवाईक तुमच्यावर हसतील तेव्हा तुम्ही रडाल आणि तुम्हाला सुखी राहण्याचा एक मार्ग सापडेल. तो म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि आनंदात जीवन जगायचं. स्वामी म्हणतात, समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे. आणि हे सुख खरंच खूप कमी लोकांना मिळतं, पण ज्यांनाही मिळतं ते आयुष्य सार्थक बनवूनच जातात. यशस्वी लोक आपला मार्ग बदलतात, ध्येय नाही. आणि अयशस्वी लोक ध्येयच बदलून टाकतात, मार्ग नाही बदलतात.
त्यामुळे जेव्हा जीवनात असं वाटतं की आता मला इथून पुढे जाणं हे खूप कठीण आहे, यापुढे आता मी जाऊ शकत नाही, त्यावेळी तुमचं ध्येय बदलू नका. त्यावेळी तुमच्या ध्येयाकडे जाणारा मार्ग बदला. दुनियेतला सगळ्यात सुंदर वृक्ष म्हणजे विश्वास, जो जमीनमध्ये नाही तर मनात उगतो. आणि जेव्हा ते मनात उगतो तेव्हा ज्या व्यक्तीच्या मनात तो उगवतो त्या व्यक्तीला आपल्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवण्यास तो सुरुवात करतो. आणि ज्यानंतर आपण काही त्यासोबत अशी चूक करतो की ते वृक्ष मोडल्या जाईल किंवा ते वृक्ष निघून जाईल, तेव्हा तो व्यक्ती आपल्यावर पुन्हा कधीच कोणत्याच गोष्टीसाठी भरोसा किंवा विश्वास ठेवत नाही. आयुष्यात कधीच हा विचार करत बसू नका की कोण, कसा, कधी, कुठे आणि का बदलला. फक्त हे बघा की तो तुम्हाला काय शिकवून गेला आणि त्याने काय शिकवले हे सदैव लक्षात ठेवा. कधी कुणाबद्दल वाईट बोलू नका, कारण वाईटपणा तुमच्यात सुद्धा आहे आणि जीभ दुसऱ्यांकडे सुद्धा आहे. स्वामी म्हणतात, एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हाताला कळू देऊ नका. मनावर नका घेऊ ज्या वेळेस तुम्हाला कोणी वाईट बोलेल. अजून असं कोणीच नाही ज्याला सगळेजण चांगले बोलतात. अजून या अख्ख्या संपूर्ण जगामध्ये असं कोणीच जन्माला नाही आलं ज्याला सर्वांनी चांगलं म्हणलं. येथे लोक तर देवाला सुद्धा नावं ठेवतात, तर तुम्ही तर मनुष्य आहात. स्वामी म्हणतात, जीवनात एवढे स्वस्त नका बनू की 2 पैशाचे लोक येऊन तुमच्या जीवाशी खेळून जातील, तुमच्या आयुष्यासोबत खेळून तुमचं धिंगाणा करून टाकतील. एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनात संयम ठेवा. कधीकधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावंच लागते. त्यामुळे आत्ताची वेळ वाईट चालू आहे तर त्यापासून घाबरू नका. नक्कीच तुमची चांगली वेळ ही येणार आहे. आयुष्य दर दिवशी आपल्याला नवे कोरे 24 तास देते. आता आपण त्यात भूतकाळाशी झगडत बसायचं की भविष्याचा विचार करायचा आणि त्या विचारातच तो 24 घंटे संपवून टाकायचे, हे आपल्या हातात असते. पण स्वामी म्हणतात, त्या 24 तासात खरा वर्तमान काळ आहे. त्या वर्तमान काळात जगायला शिका, जीवनाचा आनंद घ्यायला शिका. सगळी अक्कल पुस्तकातच नाही मिळत, तर काही आयुष्यात पण शिकायला मिळतात आणि ती अक्कल कोणीही शिकवू शकत नाही. स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीचशी किंमत मोजावी लागते. सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत, काही सोडून दिले की आपोआप सुटले जातात. त्यामुळे कोणत्या गोष्टीचा निर्णय किंवा उपाय मिळत नसेल तर त्यांना असेच सोडून द्या. नक्की त्याचा काहीतरी उपाय तुम्हाला मिळेल. बुद्धिबळाच्या खेळामध्ये प्यादा हळूहळू पुढे गेला की तोही वजीर बनतो. सर्व कलांमध्ये जीवन जगण्याची कला ही सर्वश्रेष्ठ कला मानली जाते. माणसं बदलण्यात वेळ घालवू नका. आपली परिस्थिती बदला, बाकी सगळं आपोआप बदलेल. जिथे दुसऱ्यांना समजावणे कठीण झाले असेल तिथे स्वतःला समजावून घेणे कधीही चांगले असते. कधीकधी सगळी नाते फक्त नातापुरतीच राहिल्यासारखी वाटतात, कारण त्यामध्ये काहीच अर्थ नसतो. ते न तर तुम्हाला सुखात साथ देतात न तर दुःखात. आणि बरेच नातेवाईक तर असे सुद्धा असतात ज्यांना तुमच्याबद्दल काहीच फरक नाही पडत. तुम्ही राहिलात का, तुम्ही मेलात का, त्यांच्यासाठी ते काहीच मायने ठेवत नाही. आयुष्यात एकदा तरी एकट्यापणाची जाणीव होणे हे खूप गरजेचे असते. त्या व्याकुळणे अवस्थेत आपली परिस्थिती आपल्याला ओळखता येते. आपण कोणामुळे राहू शकतो किंवा कोणाच्यामुळे आपलं जगणं सोपं होऊ शकतं किंवा कोणाच्या आशीर्वादामुळे आपण पुढे जाऊ शकतो हे आपल्याला कळते. कोणाची साथ नक्की आपल्याला हवी असते. आयुष्यात ही एक परीक्षा घेतली जाते ज्यामध्ये तुम्हाला कधीतरी अशा संकटात अडकवल्या जाते. त्यामध्ये तुम्ही पुढे काही करायला गेले तरीही तुम्हीच फसाल आणि मागे काही करायला गेले तरीही तुम्हीच फसाल. पण अशा परिस्थितीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुमचा स्वामींवरती विश्वास आहे.
स्वामी तुमच्या पाठीशी आहेत, मग त्यांच्यावरचा विश्वास हा उडू देऊ नका. स्वामी म्हणतात, आमचा स्वामी संदेश नशीबवान लोकच शेवटपर्यंत ऐकतात. बाकीची लोक तर नुसतंच पाहायल्यासारखं करतात आणि त्यांना कधीच सुख मिळत नाही. आयुष्यात सुख पाहिजे असेल तर स्वामींचा संदेश शेवटपर्यंत ऐकण्याची जिद्दसुद्धा हवी. जीवनात कोणाचीही किंमत कमी करू नका, कधी कोणाला दुखवू नका. कदाचित तुम्ही आज शक्तिशाली असाल, पण लक्षात ठेवा, वेळ आणि काळ तुमच्यापेक्षा अधिक शक्तिशाली आणि बलधारी आहे. वेळ आणि काळ तुम्हाला कुठल्या कुठे आणि कसा घेऊन जाईल हे तुम्हालाही कळणार नाही. बाळांनो, स्नेह एकदा जुळतो. स्नेहाचा धागा फार नाजूक असतो. एकदा तुटला की परत तो जोडला जात नाही आणि जरी जोडला तरी गाठ राहते कायमची. फारच थोड्यांच्या नशिबात अखेरपर्यंत अखंड धागा राहतो. बाकी सर्वांना गाठी मारूनच धागा टिकवावा लागतो. त्याला जीवन असे म्हणतात. आणि ज्याच्या जीवनामध्ये सुख नाही, ज्याला वाटते त्याचं नशीब खूप फुटकं आहे, त्याला वाटते त्याच्या नशिबात असं काहीच नाही ज्यामुळे त्याचं आयुष्य सुखीला लागेल, त्याचं आयुष्य मार्गी लागेल. पण त्याच लोकांच्या नशिबात असं काही लिहून नसतं. ते लोक इतिहास रचून जातात. स्वतःचा बचाव करण्याचं सर्वात प्रभावी साधन म्हणजे समोरच्यावर टीका करणं होय. पण एक लक्षात घ्यावा, समोरच्यावर टीका करताना तुम्ही किती बरोबर आहे हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. जेव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेव्हा समजून घ्या की तुम्ही त्यांच्या 2 पाऊल पुढे चालत आहात. त्यांची तुमच्या समोर येऊन बोलण्याची हिंमत नाही. फक्त एकदा का यशस्वी व्हा, मग बघा तुमचा कॉल नाही उचलणारे दररोज कॉल करतील. बाळा, स्वामी म्हणतात, कितीही अपयश आले तरीही हार मानायची नाही. कारण कुणाला एका प्रयत्नात यश कधी मिळत नाही. कुणी एकाच प्रयत्नात यशस्वी होत नसते. त्यामुळे जशी तुम्ही प्रार्थना करता, जशी तुम्ही माझ्याकडे तुमची इच्छा मागता, तशी तुम्ही मेहनत देखील करा. नक्कीच आम्ही तुम्हाला खूप लवकर यशस्वी बनवू. त्यासाठी तुम्हाला थोडी जास्त मेहनत करावी लागेल, पण ती मेहनत तुम्हाला फळ नक्कीच देईल. एक लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुमची थोडीही ओळख झाली किंवा प्रगती झाली, तो दिवस तुमचा चांगला. आणि ज्या दिवशी तुमची थोडीही प्रगती झाली नाही, तो दिवस तुमचा फुकट गेला असं समजण्यास काही व्यर्थ ठरणार नाही. हिऱ्याची ओळख करायची असेल तर अंधाराची वाट बघावी लागते. कारण उन्हात तर काचेचे तुकडे देखील चमकतात, पण त्यांना हिऱ्यासारखा भाव येत नाही. त्यांना हिऱ्यांसारखा मोल देता येत नसतो. एक लक्षात ठेवा, जेव्हा तुमची वेळ येईल तेव्हा तुम्ही असे चमकाल की पाहणारे पाहतच राहतील. आणि जे तुमच्यावर जळतात, ज्यांच्यामुळे तुमचं आयुष्य खूप खालच्या स्तराला चाललं आहे, तेही तुमच्या पाया पडतील. तुमचं रडकं आयुष्य त्यावेळेला इतकं चांगलं होईल की पुन्हा तुम्हाला त्याबद्दल काही बोलायची गरजच राहणार नाही. बाळा, कदाचित तुला वाटतं का मी निघून जावं तुझ्या आयुष्यातून? तर असं असेल तर कायमचं सांग, आम्ही कायमचं निघून जातो. तुमचा आमच्यावर विश्वास असेल तरच आमचा स्वामी संदेश पूर्ण ऐकत जा. नाहीतर विश्वास नसेल तर आम्ही तुझ्या आयुष्यातून निघून जातो आणि तुझ्या पाठीशी राहणं कधी सोडणार नाही, हे लक्षात घे. कारण आम्हाला हे गोष्ट चांगली माहिती आहे की तुझा आमच्यावर विश्वास आहे. त्यामुळे तुझा विश्वास असाच राहू दे. बाळा, समुद्रातील तुफानापेक्षा मनातील असणारे वादळे हे अधिक भयानक असतात. ती निर्माण होऊ देऊ नका. निर्माण होत असतील तर स्वामींचं नाव घ्या आणि त्यांना तवाच शांत करा. तुमच्या निर्णयावर तुमची भीती नाही तर तुमचा विश्वास दिसला पाहिजे. आयुष्यात अश्रूंशी संघर्ष केल्यानंतर चेहऱ्यावर उमटलेल्या हास्य इतके सुंदर काहीच नसते. शेवटपर्यंत लढा. कारण विजय फक्त त्यांचाच होतो जो शेवटपर्यंत लढा देतो. एक लक्षात ठेवा, स्वामींना मानता, त्यांच्यावर विश्वास ठेवता, त्यांचे संदेश ऐकता, त्यांची आरती करता, त्यांची पूजा करता, त्यांचे फोटो घरात लावता, त्याचे नामस्मरण करता, स्वामींची प्रत्येक गोष्ट करता, तर मग तुम्हाला स्वामी तुमच्या इच्छा पूर्ण नाही करत असं का वाटतं?
या संदेशाला लाईक करून बघा. येत्या 48 तासात तुमची मोठी इच्छा स्वामी पूर्ण करतील. तुम्हाला माहीत नसेल, पण तुमच्या मनात एखादी गोष्ट ठरवली ना, तर ती तुम्ही नक्की पूर्ण करू शकता. तुमच्या मनामध्ये एवढी ताकद असते की तो तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत मधून बाहेर काढू शकतो. आणि घाबरायचं नाही. जे आहे त्याला समोर तोंड द्यायचं. यालाच तर आयुष्य जगणं असे म्हणतात. आयुष्यात कोणीही चूक करा, पण कोणत्या व्यक्तीची सवय लावून घेऊ नका. कारण चूक केलेली तर सुधारू शकता, पण सवय लागली तर मोडणं खूप अशक्य होऊन जातं. कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमवण्याचा प्रयत्न करा. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे किंवा यश मिळणे असं नव्हे. कदाचित तुम्हाला यश म्हणजे नक्की काय याचं तुम्हाला सूत्रसुद्धा माहीत नसेल. तुमच्या मनात तर यश म्हणजे एक अशी गोष्ट, यश मिळालं म्हणजे तुमच्याकडे पैसा आला, यश मिळालं म्हणजे तुम्ही दुसऱ्यापेक्षा पुढे गेले, यश मिळालं म्हणजे तुम्ही जीवनात खूप काही केलं असं वाटत असेल. पण स्वामी म्हणतात यशाचा खरा अर्थ हे नसतोच. त्याचा खरा अर्थ काही वेगळाच असतो. आणि तोही आपण पुढच्या स्वामी संदेशामध्ये बघूयात. बाळांनो, जगाचे 2 मार्ग आहेत आणि त्या जगातही जगण्याचे 2 मार्ग आहेत. एक, जीवनात चमत्कार होत नाही हे लक्षात ठेवा, आणि दुसरा, जीवन हाच चमत्कार आहे. लक्षात ठेवा, जीवनात कधी चमत्कार होत नसतो. तो स्वतःहून घडून आणावा लागतो. कारण जीवन हे चमत्कारापेक्षा कमी नाही. खूप माणसांची स्वप्ने या एका विचारांमुळे अपूर्ण राहतात. ते म्हणजे त्यांना सतत भीती वाटत असते की बाहेरचे काय विचार करतील, लोक काय म्हणतील, लोक मला कसे सांगतील, लोक मला कसे पाहतील, ते माझ्यावर हसतील, त्यांना मी काय करायलो वाटून ते मला पागल समजतील. जेव्हा तुम्ही लोकांचा विचार करता तेव्हा तुम्ही आयुष्यात बर्बादीला लागता. ज्यांच्यावर हे जग हसलेलं आहे त्यांनी इतिहास रचलेला आहे. कदाचित तुमच्यावर कोणी हसले नसेल तर याचा अर्थ हे नाही की तुम्ही इतिहास रचू शकत नाही. किंवा कदाचित तुम्हाला लोक चिडवत असतील, तुमची निंदा, तुमची स्तुती करत असतील, पण याचा अर्थ असा नाही की ते तुम्हाला कमजोर समजतील. तुम्ही काय आहात ते त्यांना दाखवून देऊ शकता. त्यांसाठी तुमची मनोबळ म्हणजेच तुमचा आत्मविश्वास हा खूप प्रबळ लागतो. जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक राहा आणि मग बघा आयुष्यात काय चमत्कार होतो ते. दुसऱ्यांच्या चुकीमधून शिका, कारण तुम्ही कधी इतके लांब नाही जाणार की प्रत्येक चूक करू शकाल. त्यामुळे प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस आहे असे म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरुवात करा. जेव्हा तुम्ही हे करायला शिकसाल तेव्हा जीवनात खरे यशस्वी होण्यास सुरुवात होईल. तेव्हा तुमचं जीवन मार्गी लागण्यास सुरुवात झाली असे समजू शकता. जीवन गाणे गातच राहिले पाहिजे. गेलेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गात राहावे. जीवनात आज चांगलं होत आहे तर उद्या खराब होईल, किंवा आज खराब होत आहे तर उद्या चांगली होईल याची खात्री स्वतःला पटवून द्या. कारण जसा सूर्य येतो आणि जातो, चंद्र येतो आणि जातो, रात्र होते पुन्हा दिवस होतो, पुन्हा रात्र होते पुन्हा दिवस होतो, तसंच आयुष्याचंही असतं. सुख येतं पुन्हा जातं, पुन्हा येतं पुन्हा जातं. तसंच आयुष्यात तुम्ही एक विचार करून जगा की आज हे आहे तर उद्या बदलल, परवा वापिस तेच येईल. त्यामुळे विश्वास ठेवा आणि स्वामींचे नामस्मरण घेत राहा. लक्षात ठेवा, आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते. आयुष्यात थोडंच असावं पण आपल्या माणसाला ओढ लावणारं असावं. इज्जत मागायची नसते, ते काम चांगले असले की आपोआप मिळते. कधीकधी हक्क मागून मिळत नाही, ते मिळवावे लागतात. आयुष्यात चुका करा पण कोणाचा विश्वास कधीही तोडू नका. आयुष्यात कोणाच्या विश्वासाला तडा देऊ नका, कारण ही सर्वात मोठी तुमची चूक असेल की जेव्हा तुम्ही कोणाच्या विश्वासाला तडा द्याल किंवा कोणाचा विश्वासघात कराल. एक लक्षात ठेवा, जसं बाळ त्याच्या आईवर विश्वास ठेवतं तसं तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवू शकता. आणि जेव्हा तुम्ही असा विश्वास ठेवाल
तेव्हा आयुष्यातील प्रत्येक गोष्ट आणि त्यामागचं संकट स्वामी स्वतः येऊन दूर करतील. त्यांच्यावर विश्वास असेल आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर या संदेशाला आत्ताच सबस्क्राईब करा. बाळांनो, एक लक्षात ठेवा, तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका. त्यांच्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा. खोटं बोलणाऱ्या, फसवणाऱ्या व अपमान करणाऱ्या लोकांमध्ये राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं केव्हाही बरं असतं. जेव्हा माहिती पडलं की आयुष्य काय आहे तोपर्यंत अर्ध संपून गेलेलं असतं. त्यामुळे स्वामींवर आत्ताच विश्वास ठेवायला शिका. त्यांचा हा स्वामी संदेश जो कोणी शेवटपर्यंत ऐकतो तो भाग्यवान ठरत असतो. त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होत असते. बाळांनो, एक लक्षात ठेवा, आयुष्यात जर तुमची मनाची श्रीमंती ही असली तर तुम्ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा खूप मोठ्या स्तरावर आणि उंचीवर आहेत. यशस्वी होणं हा निव्वळ नशिबाचा खेळ आहे. विश्वास बसत नसेल तर एखाद्या नापास पोराला विचारा की तू यशस्वी का झाला किंवा नापास का झाला, अयशस्वी का ठरला. तर ते जेव्हा तुम्हाला काही उत्तर देईल त्यातच तुम्हाला काहीतरी कळेल आणि ते कळणेच म्हणजे जीवनाचे सूत्र होय. तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच किंबहुना तुम्हाला त्याच्या किती पटीने देव देईल. आपल्याला जे मिळतं त्यामुळे आपण जगू शकतो. आपण जे देतो त्यामुळे आयुष्य घडतं. तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष नाही, परंतु गरीब म्हणून मेलात हा तुमचा दोष आहे. स्वामी म्हणतात, जीवनात पैसाच सर्व काही नाही, पण पैशामुळे सर्व काही भेटू शकते असंही नाही. पण एक लक्षात ठेवा, पैसा सोबत जाणार नाही, पण जोपर्यंत तुम्ही जगाल तोपर्यंत तुम्हाला खूप कामी येईल. तुमचं आयुष्य सुखी करण्यामागे पैशाचाही सिंहाचा वाटा असतो. कारण पैशामुळे आनंद विकत घेता येत नाही, पण ज्या गोष्टीमुळे आनंद मिळतो त्या गोष्टी नक्कीच पैशाने विकत घेता येतात. त्यामुळे पैसाही कमवा, स्वामीवर श्रद्धाही ठेवा आणि लोकांचा विश्वासही तोडू नका. नाते जपायलाही शिका. स्वामी बोलतात, भय म्हणजे मनुष्याचे अंतःकरण त्याला त्याच्या अपराधाबद्दल देत असलेलं कर आहे. त्यामुळे भयभीत होऊ नका, कारण तुमचं कोणतंच कर राहिलेलं नाही. असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते. दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उडू शकत नाही किंवा कधीच उभं राहू शकत नाही. पण सत्य हे एक असं असते जे ज्याकडे काही नाही त्यालाही खूप काही देऊन जातं. त्यामुळे सत्य बोलायला शिका. सत्य बोलणं अवघड नसतं, फक्त जे काही आहे ते खरं पुढच्यांना सांगायचं असतं. आयुष्यात जगण्यासाठी खूप काही असतं, फक्त कोणाची तरी साथ असावी लागते. स्वामी बोलतात, जीवनाचा अर्थ विचारायचाच असेल तर तो आकाशाला आणि समुद्राला विचारा. जीवनात मागे बघून शिकायचे असेल आणि पुढे बघून चालायचे असते. नाव कधी गाजत नसतं, ते स्वतःहून गाजवावं लागतं. स्वामींचा संदेश जो तुम्ही शेवटपर्यंत ऐकला असाल तर कमेंटमध्ये 2000 असा अंकी आकडा टाकायला विसरू नका. म्हणजे आम्हालाही कळून जाईल की तुम्ही भाग्यवान आहात आणि तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकला आहात. त्यामुळे 2000 असा अंकी आकडा टाकायला विसरू नका. स्वामींचा आशीर्वाद लवकरच तुम्हाला लागेल. त्यासाठी तुम्हाला एकच काम करायचे आहे, ते म्हणजे थोडीशी संयम ठेवा. थोडीशी स्वामींच्या आशीर्वादाची, त्यांच्या येणाऱ्या अनुभवाची वाट बघा आणि तो अनुभव लवकर घेण्यासाठी या संदेशाला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला लागणार आहेत, कारण तुम्ही भाग्यवान आहात. बाळांनो, स्वामी सांगतात, आमचा संदेश ज्यांनी शेवटपर्यंत ऐकला ते आता शांतपणे बसून येत्या 48 तासापर्यंत आमचं नामस्मरण केलं तरीही चालेल. असं नाही की अखंडच करावं लागेल. दिवसातून एकदा दोनदा जरी आमचं नाम घेतलं तरीही आम्ही त्याला आमचा अनुभव देऊ. तर बोला, प्रेमाने बोला, मनाने बोला आणि शांत एकाग्रतेने बोला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.